हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आता आलो आहे राजुरी रेल्वे स्टेशनला. तिथलं तुम्हाला अपडेट दाखवतो. हे बघा, हे आहे राजुरीचं रेल्वे स्टेशन. आणि इथं कामाचं तुम्हाला दाखवायचं झालं ना, तर इथं इलेक्ट्रिक खांबचं तर काही काम नाही झालं, पण इथं मध्ये कामचं कंस्ट्रक्शन चालू आहे. ते तुम्हाला वाटलंसं दाखवतो, पण अगोदर बाहेरचा एरिया दाखवतो की काय काम झालं. इथं डंपरने मुरुम आणून टाकायचं काम चालू आहे. आणि ही जी पटरी आहे ना, ही चेंज झालेली आहे. इलेक्ट्रिक खांबचं काम नाही झालेलं इकडं, काहीच नाही. पण ओव्हरऑलचं काम चालू आहे, म्हणजे मुरुम वगैरे टाकणं आणि मग नंतर लेवल करून घेतील, त्याचं काम चालू आहे. हे जे मुरुम आहे ना, तो JCBने खाली खांदाचं काम चालू आहे. मुरुम म्हणजे इथला खालचंच मुरुम काढायचं काम चालू आहे JCBने. आणि ते JCBने आणून वरती टाकतं. हे बघा, इथं काय करणार आहेत माहीत नाही, पण इथं खांदून काम चालू आहे. इथलीच माती जी आहे त्या ह्याच्यामध्ये डंपरमध्ये भरून काढते. आता तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो मी की काय झालेलं आहे काम, काय नाही. आधी थोडंसं मी पुढं जातो, नंतर येताना तुम्हाला दाखवतो की मध्ये काय अपडेट आहे. खांबचं तर काही काम नाही झालं बरं का, बिलकुल नाही. कुठपर म्हणजे एक पण खांब बसवला नाही. इव्हन खांब तर बसवण्याचं तर लांब आहे, पण आणखी खांब पण आणून ठेवलेलं नाही, म्हणजे टाकलेलं नाही तिथं. सध्या तर मुरुमचंच काम चालू आहे. दोन्ही साईडला आता जिथं जे खांदाचं काम चालू आहे ना, त्या साईडला हे असंच काहीतरी होणार आहे, 100% काहीतरी होईल. त्याच्यामुळे तिकडे पण खांदाच चालू आहे. खालून किती मोठी वरती केलं बघा. इथे खाली ना नाल्याचं काम चालू आहे. नाला म्हणजे एक आपलं जे पाणी जे असतं ना, ते पाणी त्याच्यातून बाहेर कुठेतरी म्हणजे बाहेर काढण्याचं, त्याच्यातून बाहेर पाणी काढते. ते खाली ते नाल्याचं काम चालू आहे. आणि खाली पण पूर्ण असं म्हणजे हे जे प्लॅटफॉर्म कसं आहे, तेवढीच अशी रुंदीचं तिथं म्हणजे जागा काही खूप लांबपर्यंत. आता तिकडं काय होणार आहे माहीत नाही बरं का. आणि इकडं अशी शेती आहे. फ्रेश वाटते एकदम, गार हवा. चला, हे फक्त करून ठेवलेले बघ खांब रावण्यासाठी. तिथं पण एक केलेलं आहे. आणि ॲरो एक लावला, ॲरोचा बोर्ड. काही विशेष काय अपडेट नाही इथं, फक्त कंस्ट्रक्शनची अपडेट आहे. फक्त कंस्ट्रक्शन चालू आहे. ते पण खूप दिवसापासून बघतो मी, तेच चालू आहे. म्हणजे त्याचं कंस्ट्रक्शन चालू आहे. बाकी तो असे काही हे नाही झालेली, नवीन काही चेंज नाही आहे. बोर्डच म्हणतो, सॉरी, खांब वगैरे असं काय नाही. पण आता रवतील खांब मला वाटतं, कारण की हे झालं आहे म्हणल्यावर हे, तर आता खांब आणून रवतील इकडं.
आपण जाऊ परत तिकडं स्टेशनवर आणि तिथं कन्स्ट्रक्शनचं काय जे झाले ना ते थोडंफार दाखवू. कारण त्या साईडला पण चालू आहे बरं का. चला थोडंसं मध्ये दाखवतो. काही मध्ये काही एवढं दाखवण्याचं नाही, पण तरी पण थोडंसं दाखवतो की काय अपडेट झालेलं आहे, मध्ये काय चेंज झालं आहे ते. हे जरा ग्रिल वगैरे बसून घेतलेलं आहे आणि अरे बाबा इथं पूर्ण निघलं स्टेशन भासवण्यामध्ये झालं. इकडे बाथरूम वगैरे आणि इकडे काम चालू. अरे या स्टेशनची अवस्था जर तुम्ही बघितली ना, चालू आहे आमचं किती काम. ह्या स्टेशनची अवस्था जर तुम्ही बघितली ना ते इथे येण्यासाठी पण भीती वाटते माहिती आहे का. इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, इकडे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे. आयुष्यभर मी ज्या वरती आलो ना तर भीतीचंच वातावरण आहे बरं का इथं. कारण की या जो रायमावा स्टेशन आहे ना त्याची जर कंडिशन तुम्ही बघितली खूप डेंजर कंडिशन आहे. कारण की पार खाली खचल्यासारखं झालेलं आहे. काम चालू आहे आमचं धापधूप. इथं काम चालू आहे आमचं. मध्ये काही विशेष नाही दाखवण्यासारखं. पूर्ण खचलं आहे ना स्टेशन जे आहे ना, खचलं आहे बरं का. जास्त वर घेतल्यामुळे खचलं का काय माहीत, पण स्टेशन म्हणजे अजून तर इथं हे नाही, अजून ते चालू पण नाही झालं लोकांसाठी तर खचलं. आणि जर हे वर्किंगमध्ये जर सुरू झालं तर मग तर रोजची वर्दळ लोकांची इथं जायचं वगैरे त्याने जर काय होईल ना माहिती. हे बघा खचलं आहे खूपच. तुम्हाला दाखवतो वाटलं आणखी. आणि मध्ये काही एवढी अपडेट नाही, काम चालू आहे त्यांचं. विशेष नाही काय तिथून खाली जाण्यासाठी बघा वर्कर वाजते. चला आता जातो मी रिटर्न. हे बघा साईडने कसं झालं खचलं खाली गेल्यासारखं. करतील परत रिकवर मे बी, पण खराब झालं. तर असा होता राजुरी रेल्वे स्टेशनचा ब्लॉग. अपडेट म्हणलं तर फक्त कन्स्ट्रक्शनचं चालू काम. इलेक्ट्रिक खांब रवण्यासाठी पूल ते म्हणजे थांबण्यासाठी ते हे केले, रवण्यासाठी जागा केली. आणि आता खांब तर नाही आले, आता रवले ह्याच्या अर्थ इकडे पण झाले तर खांब येतील. तर असा होता रायमाव रेल्वे स्टेशनचा राजुरी रेल्वे स्टेशनचा ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.